नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण शेवग्याची रस्सा भाजी पाहणार आहोत, कोणतंही वाटण न घालता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. शेवग्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी तर मी 3 ते 4 शेवग्याच्या शेंगा बघा अशा कापून घेतलेल्या आहेत आणि आपण पाण्यामध्ये घालून घेतले. तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण तेल घालून घेऊ. तेल गरम झाले आपण कढईपत्ता घालून घेऊ. एक मिडियम साईजचा कांदा थोडा बारीक चिरून घ्यायचा. कांद्याला चांगला सोनेरी रंग येईस्तोवर आपण तेलामध्ये परतून घेऊ. त्यामध्ये एक बारीक चिरलेलं टोमॅटो टाकायचं. टोमॅटो पण होईल तेवढं बारीक चिरून घ्यायचं किंवा मग चॉपरमध्ये तुम्ही चिरून घेतलं तर चालेल. ते आपण छान परतून घेऊ. अर्धा चमचा आपल्याला अद्रक लसूण पेस्ट वापरायचं. अद्रक लसूण पेस्ट पण त्याचा कच्चापणा जास्त वापरून त्याला तेलामध्ये छान असं परतून घेऊ. झटपट होणारी ही भाजी आहे आणि कोणतंही वाटण न घालता आपण ही भाजी बनवत आहे. चवीनुसार मीठ घालायचं. अर्धा चमचा आपल्याला इथं बेसन पीठ वापरायचं जेणेकरून आपली भाजी घट्ट अशी दिसते. बेसन पीठ पण आपण चांगलं परतून घेऊया तेलामध्ये. आता 1 चमचा ज्यात मी कांदा लसूण मसाला घालते. कांदा लसूण मसाल्यामध्ये सगळा मसाला असतात, त्यामुळे एक्स्ट्रा मसाला दुसरा कोणताही वापरायचा नाही. गरम मसाला, धना पावडर वगैरे. पाव चमचा हळद, तर ह्याच्यामध्ये आपण शेवग्या शेंगा घालून घेणार आहोत. शेवग्या शेंगा घालून पण आपण ह्याला चांगलं परतून घेऊया. आणि मी इथं शेंगा शिजवून घेतलेल्या नाही आहेत, कच्च्याच आहेत. आपण या रश्श्यामध्ये ज्या शेंगा शिजवून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालू. आता इतर रश्श्यासाठी आपण गरम पाणीच वापरायचं आहे. माझ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं. गरम पाण्याने आपल्या रश्श्याला छान अशी तरी येते. इथे 1 ग्लास पाणी मी वापरलेलं आहे. 2 माणसांसाठी मी भाजी बनवते. तुम्ही तुमच्या अंदाजाने बनवू शकता, कमी किंवा जास्त. त्याच्यावरती आपण कढईवरती झाकण ठेवून आपण याला छान असे शिजवून घेऊया. 7 ते 8 मिनटं झालेले आहेत. आपली रस्सा भाजी शिजते. त्याला आता आपण झाकण उघडून बघा किती दाटसर असा रस्सा झालेला आहे. तर आपण याच्यामध्ये थोडं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. मिक्स करून घेऊ. पुन्हा याला 5 मिनिटं किंवा शेंगा शिजस्तोवर झाकून याला स्लो गॅसवरती शिजवून घेऊ. बघू शकता इथं किती छान असे आपली रस्सा भाजी तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. हे रस्सा भाजी तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.